ते सरकारचंच आहे ते बदलण्याची गरज काय? म्हणजे आहे सरकारी ना, ते बदलायचं कशासाठी? म्हणजे निश्चितच इथं चोरी आहे, लबाडी आहे, दरोडा आहे. मुस्लिम दर्गा, मस्जिद या जमिनीच्या ते सरकारनं अगदी काटेकोरपणे खाजगी व्यक्तीचे नावं काढून टाका किंवा मुतवल्ली पुजारीचे नावं ठेवू नका असं म्हणतात. पण दुसरीकडे मात्र महाराष्ट्रामध्ये एक हिंदू देवस्थान इनामी निर्मूलन अधिनियम 2026 आणतंय. म्हणजे या पाठीमागे खरंच हे हिंदूंचं सरकार आहे का मुस्लिम हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता पहिली गोष्ट हा जी.आर. बघितला कीच असं वाटलं की ह्याच्यामध्ये हिंदू हिंदू करून हिंदूंच्या नावाने आणि हिंदूंच्या डोक्यात दगड घालणारे हे आज सरकार आहे. म्हणजे काय माहिती का की समोरासमोर लढणारा शिव्या देणारा शत्रू परवडला, परंतु गोड बोलून आपल्याला फसवणारा आणि आपलीच विल्हेवाट लावणारा शत्रू कधीही परवडत नाही. आणि मग असले जर माणसं सरकारमध्ये असतील तर हे सरकार हिंदूंचं पालन करता आहे की हिंदूंचा द्वेष करणारा आहे, हिंदूंना संपविणारा आहे की हिंदूंची विल्हेवाट लावणार आहे, हे जी.आर. वाचल्यानंतर कळतं. आता असे असंख्य जी.आर. आहेत की जे आपल्याला माहीतच होत नाहीत, असंख्य निर्णय आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आता हा जी.आर. मी पहिल्यांदा तुमच्याकडून सर्व आज बघितला. माझ्या सुद्धा डोक्यात हा विषय कधी आला नव्हता. ग्रामीण भागातले जे देवस्थान आहेत, पुजारी, त्यांना तर काय माहिती. परंतु खरोखर हे वाचल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. कारण बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज, मोगल, निजामशहा यांच्या काळात सुद्धा ज्या सरकारी जमिनी होत्या त्यांच्या त्याला आपण इनामी जमिनी म्हणतो. त्या इनामी जमिनी ह्या फक्त खाण्यासाठी, कसण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा देवस्थानाला दिलेल्या असतात, बरोबर. त्या कधीही कुणाला विकता येत नाही, त्या कधीही कुणाच्या नावे होत नाहीत. संबंधित कसणारा व्यक्ती वारला किंवा त्यांनी ती जमीन कसणं सोडून दिलं तर ती जमीन पुन्हा सरकार जमा होती. म्हणजे त्याच्यावर कायमस्वरूपी अधिकार सरकारचाच असतो. अगदी त्या पद्धतीनं देवस्थानच्या जमिनी सुद्धा ह्या सरकारच्याच आहेत आणि देवस्थान सुद्धा सरकारचीच मालमत्ता आहे. आता मग जे सरकारचंच आहे ते बदलण्याची गरज काय? म्हणजे आहे सरकारी ना, ते बदलायचं कशासाठी? म्हणजे निश्चितच इथं चोरी आहे, लबाडी आहे, दरोडा आहे आणि हिंदू म्हणणाऱ्याच्या मनामध्ये काळं बेरं आहे, हे निहित स्पष्ट होतं. आता काय आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये असं सांगितलं की वर्ग 2, वर्ग 3. वर्ग 2 म्हणजे इनामी जमिनी, वर्ग 3 म्हणजे देवस्थानच्या जमिनी. आता देवस्थानकडच्या जमिनी फक्त सरकारीच असतात का? नाही, सरकारच्या पण असतात. आणि काही जे गावातले दानशूर लोक असतात किंवा ज्यांचा वंश बुडालेला असतो, ज्यांना कोणी सांभाळणारं नसतं, मग अशी लोक पूर्वी काय करायची की देवस्थानाला जमीन ती दान करून टाकायची. म्हणजे दानपत्राच्या सुद्धा जमिनी असतात. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं माहिती का की सरकार बेमान, नेते बेमान, सगळे भ्रष्टाचारी आणि पुजारी पुन्हा देवासाठीच फितूर झाले. म्हणजे देवाच्याच विरोधात गेले ना हो. ज्या मंदिरात तुमचं पोट पाणी पिकतंय, ज्या मंदिरात तुमची रोजीरोटी चलती, त्याच देवाशी गद्दारी करणारे नंतर पुजारी जन्माला आले आणि त्यांनी काय केलं, ह्या जमिनींचे गैरव्यवहार करायला सुरुवात केली. मग ते कसे की ती जमीन काय करायची, कोणाला तरी कसायला द्यायची. मग कसायला दिल्यानंतर जे देवस्थानचं येणारं उत्पन्न आहे ते देवस्थानला दाखवायचंच नाही, लॉस मध्ये दाखवायचं, बरोबर. म्हणजे समजा एखाद्या माणसाला एकरी 10,000 रुपये ठोक्याने दिली तर ती काय करायची, शक्यतो तो ठोक्याने देतच नाही. देवस्थानच्या जमीन ते कसायला देतात. कसायला दिल्यानंतर काय केलं जातं, जो माणूस तो कसील त्यातलं 3रा हिस्सा, 4था हिस्सा असं ठरलेलं असतं. मग ह्यांनी काय करायचं, उत्पन्नच आलं नाही, दुष्काळच पडला, म्हणजे 0 दाखवायची त्यातली आणि ते पुजारी खाऊन बसायचा. मग त्यामधून काय झालं की कसणाऱ्याला वाटायला लागलं की पुजारीच गद्दारी करतोय, तर मग आपण कमवून नाही चोरी करावं. मग ह्याच्यातून कसणारा आणि पुजारी ह्यांच्यामध्ये वाद सुरू झाले.
हं? मग त्यांचे वाद बघून काय झालं, नंतर गावातले जे काय असतात का नाही महाभाग, ते त्याच्यामध्ये घुसले. मग देवाचं उत्पन्न चांगलं आहे म्हणून काय झालं, की अनेक जण राजकारणी गावातले त्यात ट्रस्टी पण झाले. म्हणजे देवाच्या पवित्र असलेल्या ट्रस्टमध्ये, देवस्थानच्या कमिटीमध्ये पुन्हा चोरांचा शिरकाव झाला आणि चोर चोर मौसेले भाई असला प्रकार देवस्थानात सुरू झाला. मग असल्या दलदलीमध्ये आता देव फसलेले आहेत. म्हणजे ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे, ज्या देवाचं आपलं पावित्र्य आपण मानतो, पण तो देव किती दलदलीत फसला आहे याच्याकडे कोणाचं आतापर्यंत लक्ष नव्हतं. मग आता हा निर्णय असा आहे की यामधून देव दलदलीतून वरी काढायचा आहे का ज्यांनी दलदल निर्माण केली त्यांच्यासाठी हा कायदा वर काढणार आहे, हे ह्याच्यातून आपल्याला समजून घ्यायचंय. मुळामध्ये याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की या देवस्थानाच्या जमिनी देवस्थानला राहतील याची कुठलीही शाश्वती त्या निर्णयामध्ये नाही. मग काय आहे की त्यांनी सांगितलं की जे आतापर्यंत देवस्थानाच्या जमिनी कसत होते त्यांच्या नावे त्या जमिनी व्यक्त केल्या जातील किंवा त्याच्यावरती ज्याची मालकी आहे, बरोबर, तो त्याचा मालक होईल. मग आता काय झालं की स्वातंत्र्यानंतर अनेक पुजारी मालक होऊन झालेले. म्हणजे इनामी जमिनी देवस्थानाच्या जमिनीचा कब्जेदार देव होता आतापर्यंत सातबाराला, देवच काढून टाकला कब्जेदार. म्हणजे देवाचा कब्जा संपला आणि कब्जेदार पुजारी झाला. म्हणजे आता शक्यता काय ह्या GR नुसार, एक तर जो शेतकरी ती जमीन कसत असेल त्या चोराला ती जमीन भेटणार, आणि दुसरा चोर कोण, पुजारी ज्यांनी लबाडी करून स्वतःकडे जमीन वळवली त्याला भेटणार. म्हणजे चोराची साक्षीदार किंवा चोराला संरक्षण देणारं हे सरकार आहे असं आपण म्हणायचं. मग आता मला सांगा की देव तर रानात झाला ना, देवाच्या बुडाखाली काय आहे मग? ना इनामी जमीन आहे ना दान दिलेली जमीन आहे. हे चोराच्या पदरामध्ये आयतं जर हे दान जात असेल तर देव उपरा झाला ना. म्हणजे देवालाच लाथ मारली तुम्ही कमरेमध्ये त्याच्या, आणि मग तुम्ही हिंदू कसले? जिथं देव सुरक्षित नाही तिथं हिंदुत्ववाद किंवा हिंदू कसे सुरक्षित असतील हा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे. बरं, हा प्रश्न इथं संपत नाही ना. देव तर देव संपवायला लागले, देवाच्या नावाने मग तुम्ही सगळं लुटालूट करायला लागले. आता याच्यामध्ये सरकारचा फायदा काय हे पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. ह्याच्यामध्ये फार मोठा फायदा आहे, कारण 4.5 लाख एकर जमीन म्हणजे काय थोडकी नाही. मग आता याच्यामध्ये शिरलेले चोर म्हणजे ह्यांचे जवळचे बगलबच्चे, त्यांचा फायदा. आता दुसरा फायदा काय माहिती का, की जेव्हा एखादी इनामी जमीन वर्ग 2 ची 3 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायची असते आणि ती एखाद्याच्या नावे करायची असते, तर त्यावेळेस शासन नियम असा सांगतो की त्या जमिनीचं व्हॅल्युएशन सरकारी नियमाप्रमाणे, बरोबर, तर ते भरायचं. मग आता त्या जमिनीचं व्हॅल्युएशन सरकारी नियमानुसार निश्चितच कमी असणार आणि बाजारभावाप्रमाणे जास्त असणार. आता कमी जरी म्हटलं ना तरी कमीत कमी तुम्हाला सांगतो 10 लाखाच्या आत आणि 5 लाखाच्या दरम्यान एका एकर जमिनीचं आजचं व्हॅल्युएशन होतं. आता हिशोब करा, 5 लाख रुपये एकर गुणिले 4.5 लाख हेक्टर, बरोबर का? एकर नाही, हेक्टर. 4.5 लाख. मग 4.5 म्हणजे 2 जरी आपण केलं तर 9 लाख, म्हणजे 12 लाख एकर जमीन. 12 लाख गुणिले 5 लाख, किती अब्ज, किती कोटी रुपये कुठं जमा व्हायला लागले? सरकारमध्ये. सरकार कुणाचं? लबाडांचं, बरोबर. तिजोरी कुणाच्या ताब्यात? ह्या पुढाऱ्यांच्या. मग तिजोरीत आलेला पैसा कुणाच्या मालकीचा? यांच्याच मालकीचा. म्हणजे ही दरोडा फक्त एक जणाच्या फायद्याचा नाहीये, इथं लोकांच्या हिताचा, गावाच्या हिताचा कसलाच विचार नाही. इथं देवाचा विचार करीना तर तुम्ही कोण? सर्वसामान्य माणूस आणि त्यांची भक्ती, त्यांचं भक्तिभाव, याला काय किंमत आहे? काहीच नाही. इथं काय आहे माहिती का, चोरीतून माल किती मिळतोय हे महत्वाचं आणि लूट किती होती ही महत्वाची. म्हणजे एक वेळेस ते मोगल परवडले, कारण ते काय माहिती का, देवाचं पावित्र्य भंग करीत नव्हते, परंतु देवाकडची मालमत्ता लुटून नेत होते. त्यांना काय होतं? संपत्ती लुटण्याशी मतलब. तुमच्या देवाचा ना आमचा काही संबंध नाही.
इथं तर तुम्ही आमचा देव बी खाईत टाकला. त्याचं कुठलंही पावित्र्य नाही, त्याची कुठली आस्था नाही, काहीच नाही. तो पार उपरा करून टाकला ना हो. आणि दुसरी गोष्ट, तिथं दरोडा बी टाकायला लागले तुम्ही. त्याच्यावर सगळं लुटाय बी लागले. मग मला सांगा, की तुमच्यामध्ये आणि मोगलामध्ये, मुस्लिमामध्ये, निजामशहामध्ये फरक काय? एकीकडे तुम्ही मुस्लिमांचा विरोध म्हणून आम्हाला शिकवता ना, जिहाद म्हणून त्यांच्या विरोधात, धर्म म्हणून त्यांच्या विरोधात उभा करता, आणि आम्ही इकडं त्यामध्ये गुंग झालो, की इथं आम्हालाच लुटता, हिंदूंनाच लुटता. हं? म्हणजे तुम्ही आता शंका अशी आहे, की तुम्ही ओरिजिनल हिंदू आहेत का नाही? कुठल्या जीन्सचे तुम्ही? कारण हिंदू तर माणूस असं कृत्य करू शकत नाही ना. बरं, हे मुद्दा इथं पण थांबत नाही ना. हे फक्त हिंदूंच्या बाबतीत एक न्याय, आणि दुसरा न्याय मुस्लिमांच्या बाबतीत वेगळा. तो काय? की इथं हिंदू देवस्थानाच्या जमिनी तुम्हाला लुबाडायच्या, आणि दुसरीकडं मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्हाला सुरक्षित करायच्या. मग त्यांच्या जमिनीचा लिलाव नाही. त्यांच्या जमिनी वर्ग 2, वर्ग 3 मधून वर्ग 1 मध्ये येणार नाहीत. त्यांच्या जमिनी वहिवाटदारांना नावे करून दिल्या जाणार नाहीत. त्यांच्या जमिनी त्यांच्याच देवस्थानच्या नावाने, दर्ग्याच्या नावाने, मस्जिदीच्या नावाने राहणार आहेत. त्यांच्या जमिनीमध्ये उलट कुणी जर अतिक्रमण केलेलं असलं तर तुम्ही काढणार. त्याच्यावरती सक्तीनं म्हणजे कायदा त्याच्यावरती अंमलबजावणी करणार. मग एवढं तुम्ही तिथं काळजी करायला लागली. मग मला सांगा, की हे सरकार त्या कबरीमध्ये दफन करायच्या योग्यतेचा एवढा राग येतोय माहिती का? म्हणजे त्या कबरीमध्ये दफन असणाऱ्याची तुमची लायकी एकसारखी आहे काय? म्हणजे तिथं कबरी सुरक्षित, मस्जिदी सुरक्षित, दर्गे सुरक्षित, त्यांच्या जमिनी सुरक्षित, आणि इथं हिंदूंचे देव फक्त देवळामध्ये कोंडून कैद करायला लागले तुम्ही. त्याच्या भोवतीच्या जमिनी काय तुमच्या बापाच्या नाहीत? त्या आतापर्यंत हजारो वर्षापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी दिलेल्या आहेत. तुम्हाला सत्तेवर बसवलं ते ह्याच्यासाठी बसवलं का? म्हणजे देव तुम्ही आमचे रस्त्यावर फेकून देणार, देव तुम्ही आमचे दरिद्री करून टाकणार. म्हणजे देवांचं संपत्ती, म्हणजे सौंदर्य आणि संपत्ती, किंवा त्यांचं काय म्हणायचं त्याला, स्वरूप, हे सुद्धा तुम्हाला देखवत नसल तर तुम्ही माणसं असू शकत नाहीत. हे माणसाला सुद्धा न शोभणारं कृत्य आहे असं मला म्हणायचं. आणि हा असा दुटप्पी निर्णय हा कोणीही हिंदू सहन करणार नाही. आणि जर त्याचं समर्थन करणारं जर कोणी हिंदू असेल तर त्यांनी निश्चितपणे DNA चेक करून घ्यावेत. कारण आपल्या पूर्व काळामध्ये जेव्हा जेव्हा परकीयांचे आक्रमण झाले त्यावेळेस वर्णसंकर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. म्हणून आपण कुठल्या संकरातले ह्याची ही प्रतीक्षा किंवा ह्याची टेस्ट म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.